आपण सर्व कामांना एकच सांगतो की सर्व खोटं आहे, पण आपण जाताना एक काम करा राजीव, जास्त काही कमवू नका आयुष्यात, पण कमवताना एवढं कमवून जा की आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे आणि शेवटी आपल्यासाठी मशानभूमीवर कोणीतरी आलं पाहिजे. जीवनात हे एकच सत्य आहे, निर्वाणीचा पाऊस पडत नाही ना, आपला प्रस्थानाच्या स्वाऱ्या निघत नाही त्याच्या पहिले. सर्व कामं खोटी आहेत, पण इथं बसणारे सर्व तरुण मंडळींनो, ज्याच्याकडे आई जिवंत असेल ना, त्यांनी एक लक्षात ठेवा, सारी अवघी कामे खोटी. आई 100 वर्षाची उद्या रे, आई 200 वर्षाची उद्या, घरात आई 150 वर्षाची उद्या. आई कोणत्याही वयात राहू द्या राजू, तुम्ही नोकरीला राहा, तुम्ही प्रगतीवर राहा, तुम्ही योग्य धंद्यात राहा, तुम्ही कोणतीही चाहूल करा, पण हात जोडून सर्वांना सांगतो, ज्यांची माय घरात जिवंत असेल ना, त्यांनी दिवसातली एक सांज तरी माय सोबत जेवायला बसा. ज्यांची माय चालली जाते ना, त्यांना विचारा काय असतं. माय माय असते राजू. मोठ्या कुटुंबात आणि मोठ्या कुटुंबाचा हा हट्टहास करताना एवढा जो परिवार चालतो ना, सहज नाही चालत. आठवा आपली आई, ज्या दिवशी मायला चप्पल नव्हती ना, त्या दिवशी माय आपल्याला चांगले कपडे घालत होती. आठवा आपली माय, जिने सर्व कामांना तिलांजली दिली. तारुण्यपणात तिने स्वतःचं स्वप्न जाळलं, पण मुलाला एकच सांगितलं, दादा गरमा आंबा उन्हावते ना भाऊ, तू पहिले आंबान रस खाय. आपल्या आईने कधीच सुनील महाराज पहिले खाल्लं नाही. आपण त्या दिवशी रडलो ना कार्यक्रमात दोघं जण. का रडलो बाई? ते ज्या बाईचा कुंकू पुसल्यानंतर तिने लेकरांना मोठं केलं ना, त्याला विचारा काय चटके खावे लागतात. प्रत्येक आई, आज बऱ्याच जणांच्या घरात आई आजारी असेल, सुना नाही हात लावत, मुलं नाही हात लावत, दल्ल्या तशाच उठतीन, बाथरूम मध्ये जातीन, अंगावर पाणी टाकतीन, नाही लुगडं घालता यावं तसंच लुगडं घालतीन. इथं बसणाऱ्या माझ्या ताईंनो, एकही दिवस तुम्ही महादेवावर पाणी टाकू नका, पण घरमातली सासूना डोळ्यामा कधी पाणी येऊ देऊ नका. ज्या घरना माणूस ना जीवर आहे, सर्व उभं राहिलं ना, ज्यांनी लोकनागर सालदार क्या करात, ज्यांनी लोकनागरना चिवडा उष्टा खादावी, लाडू उष्टा खादावतीन, परिस्थिती गंभीर असते. आज एवढा परिवार आहे, एवढ्या नाता आहेत, एवढ्या मुली आहेत, हे शंकर बाबा, ही आजीबाई, या परिवारातल्या एक एक माणसाची प्रगती व्हावी म्हणून या माणसांनी स्वतःचे स्वप्न जाळलीत. आजी बनणं म्हणजे एवढं सोपं नसतं घरात. आजी बनणं म्हणजे एवढं साधन का समजू तुम्ही? आजी बनत असताना सर्व सुनांचं पोटात ठेवावं लागतं. आजी बनताना सर्व मुलांचं मन धरावं लागतं. जबाबदारी वाढल्यानंतर पोरी सासरी नांदायला गेल्या की अनेक समस्या मुलींच्या संसारात असतात ना. बाप गेल्यानंतर आई जवळ येतील, भाऊ ऐकणार नाही, भाऊजाई ऐकणार नाही, तेव्हा पोरी माय पापटतीन, खाटणं माचावतीन, मायले एक एक दुःख सांगतील, मायशी बोलतील. पण आज खानदेश या बाबतीत अधुरा ठरला. काही लोकांच्या घरी मायबापाशी पोरं बोलत सुद्धा नाही राजू. अरे घरात फार मोठी प्रगती करा, पण माझं एकच म्हणणं, एक तरी सान मायबापा सोबत जेवायला बसा. तुमने मायले शुगर ने गोया होतीन, तुमने मायले डायबिटीस हुई, संधिवाद हुई, या सर्व गोड्या बंद करायच्या असतील ना दादा हो, आपण शेतीत न या, आपण ड्युटीवर न या, फक्त आल्यानंतर हातपाय धुये का, फक्त माय बस. आणि इथलं सांगा आपली बाईले की 2 कप चहा ठेव, एक मायले बी दे एक मायले बी दे. फक्त त्या 10 मिनिटात तुम्ही आईचा चेहरा पहा, तुम्हाला पंढरपूरच्या विठोबाच्या चेहऱ्यावरचं तेच तुमच्या आईच्या चेहऱ्यावर दिसेल.
पण ते शोधण्यासाठी चित्तही शुद्ध पाहिजे, अंतःकरणही शुद्ध पाहिजे. आपण पैसा कमवला का मायबापला कुचकं नाही म्हणावं लागत. आम्ही घन कमावा, तुम्ही काय कमावा, या शब्द ज्या दिन मायबापले आपण घरमा बोलतस ना, त्या दिन आपला हातीवरी आपला मायबापना गौऱ्यास ना चटका आपण लावतस. आपण नाही बोलू शकत रे मायबापाला तुम्ही काय कमावा असा. हे एवढे इथं पोरं तरुण बसलेत ना, आज तुम्हाला मोबाईल मा 4G ना रिचार्ज, आज तुम्हाला आत्मा 30-30 हजार रुपया मोबाईल आहेत. तुम्हाला बाप 300 रुपया महिनावर लोकेश ना घर सालदाऱ्या भरेलचे. आज आपला घरमा कटोरा खिचड्या कुत्रासले जाई राहणार, तो बाप दुसरा ना घर खिचडीना वास मा बम राहीलचे. याच्या बाया आज फोटो मध्ये गेल्यात नाही, ममता आजीच गेले ना, हिने नातूसले आंबाना रस खाडा होई, पोरीसले दिना होई, पोरसले दिना होई, आणि या जुन्या बाईसनी घरमा आंबाना रस सरेल नंतर लोणचा मिता भात खादा होई. अशा माय मावल्या प्रत्येकाच्या घरी आहेत ना. आठवारे प्रत्येकाने आपल्या आजीला. आपल्या घरात ज्या दिवशी आपल्या बापाला आपण जन्माला आलो ना, आजीनं इस्टेट विचारली नाही, आजीनं पैसा विचारला नाही, आजीनं एकच विचारलं, म्हणा नात्रे कसं आहेत रे भाऊ, म्हणा नातू कसं आहे. आणि त्या नातूसले आज आजी पापटाला टाइम नाही. मोबाईल हात मारा नका, दल्ला दल्ली आपला तोंडकडे जगतच नाही, आपण मोबाईल चिवडत राहतस. आत्मनिरीक्षण करा. कधी कधी पोरं माईशी सुद्धा बोलत नाही, मोबाईल मध्ये बोट घालतात. अरे जी माई आपण या रातभर मग 3-3 सावा सू करी, पण तिने आपले कधी दुसरा खाटवर निजाड नाही ना, ती दुसरा खाटवर निजली नाही. आज ती माय बट्टा ना आपले बोलायला टाइम नाही. एकच सूत्र आहे, सारी अवघी कामे खोटी. जाईल बाप माय मशानभूमी जाईल. माय मशानभूमी गेली का माईची खाड बोलते. आज आजी गेली असेल ना, आजीच्या रूम मध्ये हिरत असेल, फिरत असेल, ज्या खाटवर बसेल असेल ना, 9 दिवस उद्या हो 10 दिवस उद्या, ती खाट सुद्धा बोलते. ती खाट कोणाशी बोलते पहिले माहितीये का? घरातल्या पोरांशी बोलते. आपण वावर महिन्या, आपण कोटिंग बिया, आपली माय पहिली विचारस, कारण दादा तू जेवण होता का, भाऊ तू काही नाश्ता काही था का, तू पोट भरणं होतं का, तुला भाजी आवड नव्हती का. माय जाऊ द्या, आपल्या घरात कोणी आपल्याला भाजी नाही विचारत, तू भूक आहे का तिश आहे. आपल्या घरात कोणी विचारत नाही, सर्वजण पैसे विचारतील, फक्त माय लेकुराचे हित वाहे माऊलीचे मायन ते असतील. हो पैशाच्या भ्रमंतीत काही लोक, पण तुम्हाला सांगू का दादा, आज जगातले श्रीमंत माणसं ते आहेत की ज्यांच्या वस्त्रीत आजी आणि आजोबांची सेवा चालते. आज ग्रेट विद्वान सुशिक्षित ती माणसं आहेत की ज्यांच्या घरात आजी आजोबांसोबत बसतायत. नाही तर काही लोकांना इगो झालाय, घर वावर याच्यासाठी सूत्र आहे, गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. भ्रमात नका राहू. रक्ताची आणि शरीराची नाते सांभाळा. मरताना तीच कामं येतात, आणि ज्यांना नातं गोतच नाही कळलं त्यांच्यासाठी स्वजन आणि गणगोत उपाय नाही चालत. जगताना आठवणी द्या. आपल्याला ठेवायला काय येतात लोक, आपण कोणाच्या तरी मौतीला गेलो म्हणून. आज एवढा जो आठवणीचा जागर आहे ना इथं, या एक एक आठवणी त्या पोरींना विचारा माय काय होती. विचारा त्यांच्या मुलांना, दोघं चिरंजीवांना माय काय होती. माय जित्ती राहू द्या. MD डॉक्टर पहिली आपली तब्येत कडी, आपल्या MD डॉक्टरने गोया गुण नाही लागतीस. आपली माय जास्त शिकेल नाही, आपली माय जास्त ज्ञान नाही, पण आपली माय एकच करस कर दादा दवाखाना मग येता तुला गुण नाही लागणार. आठवा आपली आई जुन्या विचाराची माय. झान्नी लई, मिरच्या लई, मीठ ना खडा लई, चप्पल लई, आणि माय डोक्यावर फिराई. काय असतं त्या जाणणी, काय असतं
असतं त्या मिरचींमध्ये, काय असतं त्या मीठ मध्ये. पण तुम्हाला सांगू का दादा, MD डॉक्टर 1000 भेटतील, पण कुईक उतारणारी माय घरमहीन गई ना. ज्यांची माय गेली त्यांना विचारा की माय मेल्यानंतर तुम्हाला असं कोणी म्हण का तुला नजर लागणी बा, मी तुनी कुईक उतारी देत बा. आपली कुईक उतारानी सत्ता तद लगूनच जद लगून आपली माय गरमा जितती आहे. मग नाही महाराज, प्रत्येक घरातल्या सुनांना मुलांना सांगतो, भ्रमात नका राहू, वाईट विचार नका करा. माय आणि बाप जिवंत असताना थोडं कर्ज होईल, थोडासा दवाखाना वाटेल, थोड्याशा अडचणी येतील, पण मायबाप खाटवर असताना हवं कावं नावं जायवं मरवं तरपडवं या शब्द बोलू नका. जिने तुम्हाला नवरासाठी उडीत ना पापडे खातात नाही, जिने मेथीना लाडू खातात नाही, जिने जीवन रायत करण ती जर आज खाटवर पडणी होई, तिना जित्तापणे पित्रसले पाणी पाजू नका. आणि जर तुम्ही जिवंतपणे सासू सासऱ्यांना रडवत असाल, नंतर तुम्ही सरपित्री आमोशाले 56 भाज्या करा, एक बी भाजीने पुण्य भेटत नाही. जित्तापणे एकच भाजी करा, पण मायबाप पिता शांततामा खा. आणि हे जर सूत्र नाही जात असेल आणि संसाराचा भ्रम तुम्हाला वाटत असेल, तर हे फक्त अज्ञानी लक्षण आहेत. आणि या अज्ञानातनं तुम्ही दूर व्हा, म्हणून नरहरी महाराज हात जोडून सांगतायत अभंगाच्या शेवटच्या नरहरी जोडी तसे कर. नरहरी महाराजांच्या या द्वारदर्शनी घटिकेला पार पडत असताना, संपन्न करत असताना, शरीराची होय माती कोणी न येती सांगाती अभंगावरती चिंतन करत असताना इथं बरेच महिला मंडळी रडत होते, पुरुष मंडळी रडत होते. प्रत्येकाला कोणाची आजी आठवत होती, कोणाला आपली माय आठवत होती. मी सहज तुमच्या हृदयापर्यंत मायबोलीतले शब्द पाठवत असताना, तुमच्या हृदयाचा बाण फोडत असताना एक लक्षात ठेवा, कीर्तनात रडलो आणि दुःख आठवलं, एक घरी विचार करा, तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललासी. आपण आपल्या घरी गेल्यानंतर आईशी 2 शब्द जरी गोड बोललो ना, तरी या ममता आजींना ती भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. सर्वांनी तेवढा विचार करा. या कार्यक्रमाला लागलेले सुंदर आशारपूर यूट्यूब चॅनलचे मालक त्यांचे आभार, साऊंड सिस्टीमचे मालक सोनूदादा त्यांचे आभार,
पुण्याहून आलेले संपूर्ण भजनी मंडळ, एकाहून एक गायन करणारी मंडळी आहेत. सोनूदादांपासून तर सर्वच मंडळी आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे नामदेवजी महाराज, तुमचे सुद्धा पुनश्च मनापासून आभार. आदरणीय परमपूजनीय अतुल महाराजांचे वडील, आदरणीय आमचे दादा, आमचे काकाश्री, आबांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची होती, आदरणीय परमपूजनीय ज्येष्ठ गुरुबंधू, नवनाथ आखाड्यामध्ये ज्यांचा अतिशय मोठा ओलावा आहे आणि वारकरी संप्रदायावर अतिशय मोठं प्रेम आहे, आदरणीय आमचे सुनीलजी महाराज यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्यांनी शूटिंगवाल्यांना किद्रवलं, लोहगावकर, तुमचे सुद्धा आभार. भूपेंद्र भैया दादा, तुमचे दोघांचे सुद्धा आभार. नातेगोते सर्व मंडळी, मी या गावात एकदा आलो होतो कीर्तनाला, ज्यांच्याकडे आलो होतो ते सगळे सोयरे नात्यागोत्यातली मंडळी आहे. रवींद्र दादा भांबरे, त्यांच्याकडे एकदा आलो होतो. तुम्ही सर्वजण होतात, तेव्हाही जोरात कार्यक्रम झाला होता. तीही मंडळी प्रेमी आहे. सर्वजण तोला मोलाचे आहात. फक्त घरी जाता जाता एकच करा, इथं केलेलं भजन आपल्या इष्टदेवताला, कुलदेवतेला, गुरुदेवाला आठवताना या ममताजींसाठी ते अर्पण करा. म्हणजे आजीला स्वर्गात असं वाटेल की याचसाठी केला होता हट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निचंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची याच्यासाठी संपूर्ण तोला मुलाची मंडळी आहे. सर्वांचे आभार मानतो. फक्त जाता जाता एक सांगेल, आजीच्या परिवाराला एकच सांगेल, तुम्ही ज्ञानदान करता आहात, तुम्ही कीर्तन करता आहात, फार मोठं योगदान आहे. फक्त सर्व अन्नदान झाल्यानंतर, कार्यक्रमाची रूपरेषा संपल्यानंतर सर्वांनी आजीच्या फोटो समोर बसा आणि ज्ञानोबाराय तुकोबरांच्या सानिध्यात, कृष्णाजी माऊलींच्या सानिध्यात तुम्ही त्या फोटो समोर बसताना नातवंड, सुना, मुलं, मुली सर्वजण 15 मिनिटं त्या फोटो समोर बसताना हातात पाणी घ्या, त्या पाण्यात तुळशीपत्र टाका. जे नारायण नागबल्ली करताना सर्वात मोठं पुण्य असतं की जीवाला मोकळं करणं. त्या फोटो समोर एक छोटासा दगड घ्या आणि 15 मिनिटं सर्वांनी रामकृष्ण हरीचा जप करा. उद्या संध्याकाळी आणि या अंगठ्यानं पाणी सोडा. आजीला नारायण नागबलीचं पुण्य भेटेल. कारण का, ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा करण्यासाठी भजनात एवढी पावर आहे, एवढी कोणत्याच गोष्टीत पावर नाही. मग ते भजन कसं झालं पाहिजे? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर